नमस्कार, मी प्रियंका बेस्ट मातृत्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकनची दम बिर्याणी। आणि ही बिर्याणी बनवताना बिर्याणी मसाला कसा बनवायचा, चिकन कसं मॅरिनेट करायचं, भात कसा शिजवायचा या सगळ्या पद्धती स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी 2 कांदे उभे कट करून घ्या आणि तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्या। या तळलेल्या कांद्यामुळे बिर्याणीला छान चव येते। कांदा तळून झाला, आता आपण बिर्याणी मसाला बनवूया। बिर्याणी मसाला बनवण्यासाठी आपल्याला 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चक्री फूल, थोडंसं दगडी फूल, थोडीशी दालचिनी, पाव चमचा शहाजिरे, 1 मोठी विलायची, 7-8 लवंगा, 7-8 मिरे, 3 हिरवी विलायची, थोडीशी जावेत्री आणि 4-5 सुकलेल्या लाल मिरच्या। आता हे सर्व साहित्य आपण एका तव्यावर गरम करून घेऊया। गॅसवर तवा गरम करायला ठेवा आणि हे सर्व साहित्य एकत्र 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित परतून घ्या। मसाला व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप ॲड करा आणि व्यवस्थित एकत्र करत अजून 2 मिनिटे गरम करा। भाजलेल्या मसाल्यामध्ये 1 चमचाभर मीठ ॲड करा आणि पुन्हा एकदा 1 मिनिट भाजा आणि गॅस बंद करा। हा मसाला व्यवस्थित थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आणि मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची। आपला मस्त बिर्याणी मसाला तयार झाला। आता आपण चिकन मॅरिनेट करूया। आपण इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता आपण त्यावर 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट ॲड करूया। आता आपण बनवलेला बिर्याणी मसाला 2 मोठे चमचे ॲड करा। 1 वाटी दही ॲड करा। त्यानंतर 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर ॲड करा। पाव चमचा हळद ॲड करा। 1 मूठभर बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करा। थोडेसे पुदिन्याची पाने बारीक कट करून ॲड करा। त्यानंतर तळलेला कांदा अर्धी वाटी ॲड करा। आता चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल ॲड करा। सगळ्यात शेवटी 1 अर्ध कट केलेलं लिंबू पिळा आणि हे सर्व साहित्य हाताच्या मदतीने व्यवस्थित चिकनला लावून घ्या। चिकन जेवढं छान मॅरिनेट होईल तेवढीच छान आपली बिर्याणी होईल। आपलं चिकन पूर्ण मॅरिनेट करून झालं। झाकण ठेवून तासभर साईडला ठेवा। चिकन व्यवस्थित मॅरिनेट होईपर्यंत आता आपण भाताची तयारी करूया। मी येथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे। तांदूळ व्यवस्थित स्वच्छ करा आणि 2 ते 3 पाण्याने धुवून एक अर्धा तासासाठी भिजत ठेवा। आता एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे दूध घ्या। 5-6 काड्या केसर ॲड करा। आता आपण चिकनला फोडणी करूया। 3 मोठे कांदे उभे कट करून घ्या आणि टमाटरही उभे कट करून घ्या। गॅस चालू करा आणि त्यामध्ये जाडबुडाचं पातेलं ठेवा। पातेलं व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 4-5 चमचे तेल आणि 4-5 चमचे तूप ॲड करा। आता त्यामध्ये 2-3 पाने तेजपत्ता ॲड करा। त्यानंतर उभा कट केलेला कांदा ॲड करा। कांदा व्यवस्थित परतून घ्या। कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून ॲड करा। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्या। आता त्यामध्ये उभे कट केलेले टमाटर ॲड करा। व्यवस्थित परतून घ्या। आता त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करा। हे सर्व साहित्य 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्या। परतल्यानंतर 10 मिनिटं चिकन झाकण ठेवून शिजवून घ्या। चिकन शिजेपर्यंत आता आपण भात बनवून घेऊया। गॅसवर टोप ठेवा, त्यामध्ये 2 तांबे पाणी आणि चवीपुरतं मीठ ॲड करा। आता त्यामध्ये थोडासा खडा मसाला ॲड करूया। 4-5 तेजपत्त्याची पाने, 1 मोठी विलायची, 3-4 छोटी विलायची, थोडेसे जिरे, 4-5 लवंगा, 4-5 मिरे, थोडीशी दालचिनी आणि थोडीशी जावेत्री। आता हे सर्व खडे मसाले पाण्यामध्ये ॲड करा। त्यानंतर चमचाभर तेल टाका। 1 अर्ध कट केलेला लिंबाचा रस ॲड करा। त्यामुळे आपला भात पांढरा शुभ्र आणि मोकळा होईल। पाण्याला व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये भिजवलेला तांदूळ ॲड करूया। आता हा भात आपण 60% शिजवून घेऊया। आपलं भात आणि चिकन शिजोपर्यंत आता आपण बाकीची तयारी करूया। मी लाल आणि हिरव्या कलरचा फूड कलर घेतला आहे। कलर बनवण्यासाठी चिमूटभर कलर 2 चमचे पाणी ॲड केलं आहे। आपला भात तयार झाला आहे। त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून चाळणीमध्ये थंड करून घेऊया। आता आपण जे केसरचं दूध बनवलं आहे त्यामध्ये थोडंसं शाही बिर्याणी इसेन्स ॲड करूया। आता चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या।
हे बघा, आपला भात एकदम पांढरा शुभ्र आणि मोकळा शिजला आहे. आता आपण चिकन शिजलं का बघूया. आपलं चिकन पण व्यवस्थित शिजलं आहे. आता आपण लेयर करून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने चिकनच्या ग्रेव्हीवर भाताची एक लेयर देऊया. चमच्याच्या मदतीने भात व्यवस्थित हळूवार पसरून घ्या. मूठभर तळलेला कांदा ॲड करा. बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कट केलेला पुदिना ॲड करा. तोही व्यवस्थित पसरून घ्या. शिल्लक राहिलेला भात आपण यावर व्यवस्थित पसरून घेऊया. पुन्हा एकदा आपण तळलेला कांदा ॲड करूया. कांदा सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्या. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करा. त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पाने ॲड करा. आता यामध्ये आपण बनवलेले फूड कलर ॲड करूया. सगळ्यात आधी मी हिरवा कलर टाकला. त्यानंतर थोडासा पिवळा कलर ॲड केला. सगळ्यात शेवटी आपण केसर आणि बिर्याणी इसेन्सचं बनवलेलं दूध ॲड करूया. हे दूध टोपामध्ये व्यवस्थित पसरून टाका. यामुळे आपल्या बिर्याणीला सुगंध आणि चव दोन्हीही छान येते. आता आपल्या बिर्याणीला लेयर देऊन झाली. आता आपण यावर झाकण ठेवूया. आता थोडासा मळलेल्या पिठाचा गोळा घ्या. झाकण आणि टोपाला पिठाने व्यवस्थित पॅक करून घ्या. आता आपली बिर्याणी दम देण्यासाठी तयार झाली. गॅसवर तवा ठेवून त्यावर हा टोप ठेवा. 20-22 मिनिटं बिर्याणीला दम द्या. आपली दम बिर्याणी तयार झाली. चला आपण बिर्याणी बघूया कशी झाली. हे बघा, आपली बिर्याणी किती छान झाली आहे. आपला भात मोकळा आणि दाणेदार झाला आहे. चला आता खाऊन बघूया. बिर्याणी खरंच खूपच छान झाली आहे. तुमच्या घरातील लहान मोठ्यांना सगळ्यांना नक्कीच आवडेल. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.